ठीक आहे. सो आता आपण लगेच फॉर्म्युले आणि थोडे कॉन्सेप्ट आपण बघून घेऊया. तर बघा ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर, तर याच्यात फॉर्म्युले कसे क्रिएट होतात किंवा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो कसे क्रिएट होतात. तर बघा पहिली गोष्ट म्हणजे एक ट्रायंगल आपल्याला लागेल, त्यासाठी एक ट्रायंगल बनवा. ट्रायंगल ए बी सी. आता अँगल सी घेतोय आपण थिटा. ठीक आहे. सो आपला जो ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे, आपला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आता आपण शिकणार आहोत. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जसं की आता साइन रेशो. ठीक आहे ना. तर बघा तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिला फॉर्म्युला जो आपला असतो तो कोणता असतो रे? कोणता असतो? साइन साइन थिटा असतो, बरोबर ना. तर त्या अगोदर काय करूया बघा. आणि ट्रायंगल असल्यामुळे खूपच सोपं आहे, बाजू तीनच असतात, फक्त साइड तीनच आहेत. तर तुम्हाला माहिती आहे तर प्रेझेंट करून घ्या. 90 डिग्रीच्या अपोजिट साइड ही नेहमी काय राहते रे? हायपोटेनियस राहते. आता अँगल आपला सी म्हणजे थिटा आहे. सो थिटाच्या अपोजिट साइड ही ए बी राहील. ठीक आहे. अँड त्याची ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू ही तुमची बीसी राहील. सो असं सुरुवातीलाच प्रेझेंट करून घ्या. तर बघा आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो, त्याच्यामध्ये आपण पहिला रेशो शिकणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो रेशो आहे तो मुलं मोस्ट ऑफ द काय करतात बघा. मुलं मोस्ट ऑफ द काय करतात? साइन थिटा इज इक्वल टू, त्यांना माहित असतं साइन थिटा इज इक्वल टू काय असतं आपलं? येस येस, अपोजिट साइड, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस. तर बघा ऍक्च्युअली मुलांना साइन थिटा एवढंच माहित आहे, पण ऍक्च्युअली मध्ये याचं मिनिंग काय आहे हे त्यांना माहित नसतं. तर साइनचं ऍब्रिव्हिएशन म्हणजेच त्याचं मिनिंग, त्याला रीड कसं केलं झालं, तर ऍक्च्युअली मध्ये त्याला रीड असं केलं जातं बघा. तर इथं एक वन नंबर टाकतोय. तर याचं मिनिंग ऍक्च्युअली मध्ये आहे साइन, SINE, साइन रेशो, साइन रेशो ऑफ ऑफ कोणता अँगल आहे? कोणता अँगल आहे? अँगल सी. बघा काय लिहिलं मी? साइन रेशो ऑफ अँगल सी म्हणजेच साइन थिटा असतो. तर मुलांना साइन थिटा हे माहित असतं, पण त्याचं ऍब्रिव्हिएशन, त्याचं मिनिंग हे माहित नसतं. तर या कोणासाठी साइन रेशो, अँगल सी या कोणासाठी साइन रेशो. तर साइन रेशो आपला काय असतो? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे. सो हे बघा, तर हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. जरी तुम्हाला कोणी विचारलं की साइन थिटाचं मिनिंग काय आहे, त्याचं ऍब्रिव्हिएशन काय आहे, त्याचं रीडिंग काय आहे, तर हे तुला सांगता आलं पाहिजे. सो आता अँगल सी कोणता आहे? आपला थिटा. तर त्याला काय करतात बघा. तर इथले सुरुवातीचे 3 लेटर्स त्यांनी यूज केलेले आहेत बघा. साइनला SINE, तर इथं साइन आणि अँगल आपला थिटा, जो की सीचा अँगल थिटा आहे. तर हे गोष्टी माहित पाहिजेत. मुलं फक्त एवढं करतात, अरे हे पण तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे ना. चला, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग मला सांगा अपोजिट साइड तुम्हाला ट्रायंगल मध्ये काय दिसते? काय दिसते? AB अपॉन हायपोटेनियस AC. समजून घेऊन हा चॅप्टर शिकायचा आहे आपल्याला. हा चॅप्टर स्पीड मध्ये नाही चालणार, एकदम समजून घेऊन आपण शिकणार आहोत, कारण त्यासाठीच मी आलोय. मुलांना ऍक्च्युअली मध्ये मिनिंग, कारण तुम्ही समजून घेऊन जर शिकलं तर 1 महिन्यानं जर तुम्हाला विचारलं तरी पण सांगता येतं, 1 वर्षानं जरी विचारलं तरी पण सांगता येतं. त्यामुळं पूर्णपणे आपली संकल्पनाच आहे समजून घेऊन शिकणे. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला असतो रेशो कॉस थिटा. नेक्स्ट कोणता रेशो असतो आपला? कॉस थिटा. सो मुलांना कॉस थिटा माहित आहे, पण याचं ऍब्रिव्हिएशन माहित नाही. पण आता इथून पुढे तुम्हाला ऑटोमॅटिकली लिंक लागायला लागेल, तुमची ट्यूब पेटायला लागेल. सो बघा, कॉस थिटा म्हणजेच काय असणार आहे आता सांगा? येस, कोसाइन रेशो. याचं मिनिंग काय रे? कोसाइन रेशो ऑफ अँगल सी. बघा, कोसाइन रेशो ऑफ अँगल सी. तर याच्यामधले पण पहिले 3 लेटर्स इथं यूज केलेले आहेत. कॉस आणि अँगल सीचा अँगल थिटा. सो कॉस थिटा आपलं काय असतं? येस, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. सो आपली ऍडजसंट साइड काय आहे ट्रायंगल ABC मध्ये? तर आहे आपली BC अपॉन AC. ठीक आहे ना. सो या गोष्टी आपण पहिल्यांदा ट्रायंगल ऑलरेडी प्रेझेंट केला होता. सो अँगल बी आपला 90 डिग्री आहे. व्हेरी गुड. नाव थर्ड इज टॅन थिटा. थर्ड इज टॅन थिटा. बघा सुरुवात करताना पण इथून केलेलं आहे का? कारण मुलांना हे माहित आहे पण हे माहित नाही, त्यामुळे मी नंतर ह्या गोष्टी सांगतोय परत. सो टॅन थिटा इज इक्वल टू काय असतं रे? तर टॅन थिटा हे आपलं काय असतं? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. त्यामुळे काय येईल मग? AB अपॉन BC. तर बघा या गोष्टी सुरुवातीला लिहायच्या आहेत. मुलं काय करतात? सुरुवातीला लिहित नाहीत, डायरेक्ट फॉर्म्युले करतात. पण मला असं वाटतं तुम्ही मॅथ्सला थोडा रिस्पेक्ट दिला पाहिजे. सुरुवातीला जर शिकत असेल तर तुम्ही वेळ द्या,
गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. सुरुवातीला मॅथ्सला कधी पण वेळ द्या, मुलं पटापटा शिकत जातात आणि परत त्यांना हे रिअलाइज होऊन जातं की आपल्या काय काय गोष्टी मिस झाल्यात आणि परत ते बॅकलॉग करत बसतात. असं नाही करायचं, एकदाच गोष्ट करायची, परफेक्ट करायची. ठीक आहे, चला. तो टॅन थिटाचा ऍब्रिव्हिएशन म्हणजे त्याचं मिनिंग किंवा रिडिंग त्याचं काय असेल रे, तर त्याचं रिडिंग असतं टँजंट टँजंट रेशो ऑफ अँगल सी, असं त्याचं मिनिंग आहे. आणि इथून पण पहिले तीन लेटरचा यूज केलेला आहे. सो टॅन आणि आपला अँगल थिटा असं येतं. ठीक आहे, नाव नेक्स्ट. तर आता इथून पुढे यांचे रेसिप्रोकल चालू होतात. इथून पुढे यांचं काय होतं तर रेसिप्रोकल. तर बघा, कॉट थिटा हा जो अँगल आहे, कॉट थिटा हा रेसिप्रोकल ऑफ टॅन असतो. हा काय असतो रे, रेसिप्रोकल ऑफ टॅन, किंवा त्याला तुम्ही मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणलं तरी पण चालेल. ठीक आहे, सो कॉट थिटा म्हणजे काय असतं, रेसिप्रोकल ऑफ टॅन असतो. तर याचं पण मिनिंग बघा. आता जर हा टँजंट असेल तर बघा इथं काय येईल, आता मग को टँजंट काय येईल, को टँजंट रेशो ऑफ अँगल सी. सो कॉट थिटा. कॉट थिटा जर याचा रेसिप्रोकल असेल तर तुम्हाला माहिती आहे, तर काय होईल, टॅन थिटाच्या उलट होईल कॉट थिटा. ठीक आहे ना, म्हणजेच काय येईल तर सांगा, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. त्यामुळे हा रेशो तुमचा काय बनेल मग, बीसी अपॉन ए बी. ठीक आहे, व्हेरी गुड. नाव फिफ्थ नंबर इज तर आता बघा, सेक थिटा नेक्स्ट आहे, सेक थिटा. इथून पुढे उलट जायचं, टॅनचा कॉट. आता बघा, कॉसचं काय असतं उलट, सेक थिटा हा याचा रेसिप्रोकल कोण आहे, कॉस. ठीक आहे ना, रेसिप्रोकल ऑफ कॉस किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असं म्हणलं तरी पण चालेल. सो उलट करा मग. सो कॉस थिटाच्या उलट म्हणजे काय होईल, हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. ठीक आहे, सो हायपोटेनस आपली काय होती, एसी होती, आणि ऍडिशनल साइड आहे आपली बीसी. आणि सेकला आता तुम्हाला कळलंच असेल, दिस इज द टँजंट, सो दिस इज द कोणता रेशो असेल मग, सेकंड रेशो असेल. हा कोणता, सेकंड रेशो. सो इथून पण बघा, कॉट घेतला आणि सेक असे तीन लेटर इथं युज केलेला आहे. अँड लास्ट वन इज कोसेक थिटा. कोसेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असा पण तुम्ही शब्द तिथं यूज करू शकता. सो त्याचं उलट करा, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. सो हायपोटेनियस आपला काय आहे, एसी अपॉन हायपोटेनियस साइड ए बी. ठीक आहे, आणि याला काय येणार मग, हा जर सेकंड असेल तर हा काय येईल मग, कोसेकंड रेशो ऑफ अँगल सी. तर आता याच्यामध्ये काय केलं बघा, याच्यामध्ये त्यांनी तीन लेटर्स यूज केले नाहीत. कारण काय रे, जर तीन लेटर यूज केले तर सीओएस म्हणजे कॉस होईल, आणि हा पण कॉस आहे, तर दोघांमध्ये जम्बलिंग होईल, कळणार नाही नक्की कोणता कॉस आणि कोणता कोसेक आहे. त्यामुळे त्यांनी याचे काय केलं रे, 5 लेटरचा यूज केलेला आहे, जेणेकरून ते कळलं पाहिजे. सो कोसेक असं वर्ड तिथं आलेला आहे, किंवा हा रेशो तिथं आलेला आहे. सो हे आपले फॉर्म्युले आहेत, समजून घेऊन शिकायचं आपल्याला, आणि समजून घेऊन शिकलं की परत आपलं विसरत नाही. आता बघा, मुलं काय करतात, हे जे फॉर्म्युले आहेत हे वेगळं करतात. दिस इज द इन टर्म्स ऑफ साइड. याला आपण कोणते फॉर्म्युले म्हणतो, तर इन टर्म्स ऑफ साइड फॉर्म्युले आहेत. हे जे आहेत हे कोणते आहेत रे, इन टर्म्स ऑफ साइड म्हणजे साइड्स मधले, इन टर्म्स ऑफ साइड. तर मुलं काय करतात, हा फॉर्म्युला वेगळं करतात. आता नेक्स्ट जे फॉर्म्युले बनणार आहेत ते पण फॉर्म्युले मुलं वेगळं करत बसतात. पण तुम्हाला करण्याची गरज नाही. तुम्ही जर एक व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पण आपण ऑब्झर्वेशन करत असतो, तर तसं तुम्हाला मॅथ्स मध्ये पण ऑब्झर्वेशन करायला शिकायचं आहे. जर तुम्ही मॅथ्स मधलं ऑब्झर्वेशन करायला शिकला तर तुमचा खूप अभ्यास कमी होऊन जाईल. तुम्हाला समजून जाईल की ही गोष्ट म्हणजेच ती आहे, म्हणजे सगळ्या सेमच गोष्टी आहेत. तर बघा, आता या आपण फॉर्म्युले बनवूया. तर फॉर्म्युले आपण इथंच बनवणार आहे बघा. तर इथंच मी आता बाय ऑब्झर्वेशन, मी कशाने फॉर्म्युला बनवणार आहे, बाय ऑब्झर्वेशनने आपण फॉर्म्युले क्रिएट करणार आहोत. बाय ऑब्झर्वेशनने फॉर्म्युले कसे बनतात बघा. हे पण फॉर्म्युले आहेत, पण हे इन टर्म्स ऑफ साइड फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला क्लिअरली समजतंय की साइन थिटा ए बी अपॉन एसी आहे. सिमिलरली कोसेक थिटा काय रे, एसी अपॉन ए बी, आणि आपण म्हणलं होतं त्याचा रेसिप्रोकल आहे. तर मला सांगा, मी इथूनच फॉर्म्युला बनवू शकतो, साइन थिटा इज इक्वल टू काय रे, काय 1 अपॉन कोसेक थिटा म्हणता येईल मला. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, येस ऑर नो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कॉस थिटा कशाचा रेसिप्रोकल आहे, सेक थिटाचा. सो आपल्याला म्हणता येईल का रे,
कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. येस और नो. बघा हेच फॉर्म्युला हे सगळे. तुम्ही काय करता, याला वेगळं करत बसताय, या फॉर्म्युलाला वेगळं करत बसताय. नाही, सगळे फॉर्म्युले एकच आहेत. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा, टॅन थिटा कशाच्या उलट दिसतंय, कॉट थिटाच्या. सो टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल, टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा असं होऊन जाईल. आणि नीट चेक करा, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर टॅन थिटा म्हणजे ए बी अपॉन बीसी आहे. आणि साइन आणि कॉस मध्ये पण ए बी अपॉन बीसी इथं दिसतंय बघा. ए बी आहे, बीसी आहे. म्हणजे याचा अर्थ एसी ला एसी काय झालेला आहे, तर कट झालेला आहे. म्हणजेच टॅन थिटा त्यांनी साइन थिटा अपॉन कॉस थिटा पण लिहिलं तरी पण आपलं ए बी अपॉन बीसी बनू शकतं. त्यामुळे याचा अजून एक फॉर्म्युला येतो, तो म्हणजे काय रे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. समजतंय का, समजतंय. फॉर्म्युले बघा कसे बनतायत. एकच गोष्ट आणि त्या सगळ्यावरून आपण फॉर्म्युले तर क्रिएट करत चाललोय. याला वेगळं करू नका, फॉर्म्युले सेमच आहेत सगळे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा. आता सेमच कॉट थिटा टॅनच्या उलट होईल. सो कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. त्यामुळे 1 अपॉन टॅन थिटा असेल तर हे पण उलट होईल. ठीक आहे ना. मग काय होईल रे, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज सेक थिटा. सेक थिटा जर कॉस सेक थिटाच्या उलट असलं तर सेक थिटा पण कॉस थिटाच्या उलट राहील. सो सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा राहील. ठीक आहे. नाउ नेक्स्ट कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. तर बघितले का, सगळे फॉर्म्युले आपण इथूनच बनवलेले आहेत. आणि मुलं काय करतात, या फॉर्म्युलाला वेगळं करतात, या फॉर्म्युलाला वेगळं करतात. दिस फॉर्म्युला इज द इन टर्म्स ऑफ रेशियो. दिस फॉर्म्युला इज द इन टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशियो. दिस फॉर्म्युला इज द इन टर्म्स ऑफ साइड. ठीक आहे ना. तर असे फॉर्म्युले बनले जातात. अजून बघा, अजून तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर याच फॉर्म्युल्यावरनं अजून आपण फॉर्म्युले बनवू शकतो. कसं बघा, जर आता बघा मी इथं लिहिताना काय करतोय बघा, इथं मी करतोय वरती प्रेझेंट. जर मी हा कोसेक थिटा इथं डिवाइडला आहे, जर याला मी मल्टिप्लायला पाठवला तर काय फॉर्म्युला बनेल, काय बनेल फॉर्म्युला, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. असा एक फॉर्म्युला बनला का बघा. आणि हे फॉर्म्युला मुलं वेगळं करत बसतात. हा फॉर्म्युला वेगळा, हा फॉर्म्युला वेगळा, तो फॉर्म्युला वेगळा आणि पाठ करत बसतात. असं नाही बेटा, तिन्ही पण गोष्टी सेमच आहेत. सो कोसेक थिटा इथं डिवाइडला होता, तो तिकडे मी मल्टिप्लायला पाठवला. सो साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 असा फॉर्म्युला आपला क्रिएट झालेला आहे. सेम मला सांगा, सेम हा पण फॉर्म्युला बघा, हा पण फॉर्म्युला बनू शकतो. येस और नो. हा पण फॉर्म्युला तुमचा बनू शकतो. काय बनू शकतो सांगा बरं, काय बनू शकतो, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. बघा बघा किती फॉर्म्युले बनत चाललेत. मुलं हा वेगळं करत बसलाय, हा वेगळा करतोय, हे फॉर्म्युले वेगळे करतायत, ते फॉर्म्युले वेगळे करतायत. एवढं करण्याची गरज नाहीये. ठीक आहे ना. एकच व्यवस्थित करा आणि याच्यावरनच ही पण फॉर्म्युलेची दुनिया आलेली आहे. वेगळं करण्याची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे समजून जाईल. तर बघा, टॅन थिटा काय रे, टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा आहे. मग काय होईल, हाच फॉर्म्युला काय होईल सांगा बरं, हाच फॉर्म्युला तुमचा काय बनेल, काय बनेल सांगा तुम्हीच, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1 बनेल. आय होप की तुम्हाला समजलं असेल की टॅन थिटा इंटू कॉट थिटा, किंवा इथं मी लिहून पण दाखवतोय, तुम्ही लिहिलं तरी पण चालेल. तर बघा हा फॉर्म्युला तुमचा असा बनेल, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. सेम परत हा पण फॉर्म्युला बनेल, सेम हा पण बनेल आणि हा पण बनेल. ठीक आहे ना. सो बघा सगळे फॉर्म्युले तुम्ही बनवू शकता. आणि दोनच फक्त महत्वाचे आहेत याच्यामध्ये, ट्रिग्नोमेट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचे दोन पार्ट किंवा दोन मेन हिरो म्हणलं तर फक्त साइन आणि कॉस. आपल्याला साइन आणि कॉस फक्त लक्षात पाहिजेत, कारण सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, तर सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये बघा साइन आणि कॉस येते. बघितलं का, हे बघा टॅन मध्ये काय आलं, साइन अपॉन कॉस. कॉट मध्ये काय आलं रे, कॉस अपॉन साइन. सेक मध्ये काय आलं, 1 अपॉन कॉस. कोसेक मध्ये काय आलं, 1 अपॉन साइन. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल का की आपल्यासाठी दोनच फ्रेंड आहेत, दोनच मित्र आहेत आपले. एक म्हणजे तुमचा साइन थिटा हा तुमचा फ्रेंड राहील, आणि दुसरा म्हणजे कॉस थिटा. बस हे दोनच मित्र आपल्याला पूर्णपणे ट्रिग्नोमेट्रीची दुनिया मिळवून देतील. सो दोनच मित्र आपल्या सोबत पाहिजेत, पण क्वालिटी पाहिजे. बघा ह्या दोन मित्रांकडे क्वालिटी आहे, जे तुम्हाला सगळी पूर्णपणे दुनिया मिळवून देतील. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की साइन थिटा अँड कॉस थिटा
हे आपले दोनच मित्र आहेत. हे आपले दोनच मित्र आहेत जे तुम्हाला ट्रिगोची दुनिया मिळवून देतील. ठीक आहे. सो बघा फॉर्म्युले, किती सारे फॉर्म्युले इथं बनवलेले आहेत. तुम्हाला मी एकाच पहिल्याच टेबलवरून म्हणजे पहिल्याच ट्रिग्नोमेट्रिक रेशोवरून सगळे आपण इथं फॉर्म्युले बनवलेले आहेत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आता हे नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी.